Hi everyone, I'm really happy to be a part of this beautiful album called Feelings. Effort है ये from Kiran ji. Thank you for making me sing. My song is about rain and I hope you all enjoy the album Feelings. Happy listening to you all and lot of best wishes to the team. फार गोड कविता आहे जी मी वाचली. पाऊस आणि बॉयफ्रेंड ह्याचं कंपॅरिझन केलंय. तू आणि पाऊस एकाच माळेचे मणी, कधी सुखद धक्के देता तर कधी डोळ्यात पाणी. आणि खरं तर मला असं वाटतं की कुठल्याही गर्लफ्रेंडला ते नक्की पटेल, कारण जितका पाऊस अनप्रेडिक्टेबल असतो तितकाच आपला बॉयफ्रेंड पण अनप्रेडिक्टेबल असतो. तू आणि पाऊस एकाच माळेचे मणी. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द लक अँड सक्सेस. नमस्कार, मी संतोष जुवेकर. नेहमी करत असलेल्या कामापेक्षा काहीतरी आज वेगळं करायची संधी मिळाली. आणि माझी बाईक रस्त्यावरती चालत असतो, तोंडावरती आदळणाऱ्या माझा आवडता विषय बाईकवरची कविता आहे. प्रेमात एकदा अनुभवावी बाईकवरची धूम, बाईकवरची कविता माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतली. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट रिचमंड. निकाल. नमस्कार, मी स्पृहा जोशी. तुझ्या माझ्या दोघांच्याच वेगळ्या जगात असणं खूप आवडतं. बाईकवर तुझ्या सोबत बसणं खूप मजा आली, कारण खूप साधी, सोपी आणि सरळ अशी मी म्हटलेली कविता आहे. मग पुन्हा कधी भेट होणार याची वाट बघत बसणं आवडतं. बाईकवर तुझ्या सोबत बसणं. आणि गंमत अशी आहे की याच्यातल्या सगळ्याच कविता रिलेटेबल आहेत खूप जास्त, त्यामुळे निश्चितपणे त्या ऐकणाऱ्यांनाही खूप आवडतील. आणि रिचमंड प्रोडक्शन्स, थँक्यू मला यामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल. नमस्कार, मी सचिन खेडेकर. फिलिंग्ज या अल्बमला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मनासारखं जगला नाहीत तर सारं जीवन व्यर्थ आहे. जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे? स्वतःवरती प्रेम केलं तरच हा जन्म सार्थ आहे. नाहीतर जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे? खरंच जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे? फिलिंग्ज नावाचा एक अल्बम येतोय. आव्हान पेलवण्याची ताकद मनगटात असायला हवी. किरण खोत त्यांनी त्याला संगीत दिलंय आणि फर्स्ट टाइम असं काहीतरी वेगळा अल्बम येतोय. आत्मविश्वास आहे ना, मग कुणाची पर्वा कशाला हवी? बडबड बरेच करतात, कृती वागण्यात दिसायला हवी. मला असं वाटतं की किरण खोत यांनी तुझा एक एक नखरा लेण्यात करून घ्यावा, कमनीय तुझ्या देहाला, शृंगार कशाला हवा, ही जी कविता वाचण्याची मला संधी दिली आहे ती जर उशिरा दिली असं मला वाटतं. कारण ते खरं जर मी ही आणखी एक 10, 12, 15 वर्षांपूर्वी वाचली असते तर फार वेगळ्या पद्धतीने वाचली असते. अर्थात हळूहळू पोक्त माणसाचा शृंगार सुद्धा परिपक्व होत जातो असं म्हणतो, परंतु ते जे पहिल्यांदा शृंगार करत असतानाची जी थरथर आहे, ती जी धडधड आहे, हृदय फुटून बाहेर पडेल की काय इतकं धडधडत असतं, ती धडधड जी असते ती पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न या निमित्ताने त्या शब्दातून करण्याचा प्रयत्न केलाय. तुझा एक एक नखराग लेण्यात कोरुणी घ्यावा, तुझा एक एक नखराग लेण्यात कोरुणी घ्यावा, कमनीय तुझ्या देहाला, शृंगार कशाला हवा. गाणी आणि 6 व्हॉइस ओव्हर्स असं त्यांनी सांगितलं. म्हणजे या गाण्याच्या आधी सुद्धा काहीतरी बोललं जाईल. वेगळा कन्सेप्ट आहे, कारण का त्या भावना जेव्हा गाण्यातनं व्यक्त होतात किंवा त्याच्या आधी कवितेतनं किंवा बोलण्यातनं व्यक्त होतात तेव्हा ते जास्त पोचतात. आणि मी या अल्बमसाठी मनापासून शुभेच्छा देते. आणि किनारा मी का सोडला, मला ना कळे कैसे सांगू तुला, सुखाचा किनारा मी का सोडला,
नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आज खरं तर एक खूप वेगळा अनुभव मला मिळाला आहे. शाळेत असताना मी कधी कविता वाचन मराठीत केलेलं नाही किंवा नंतर सिनेमासृष्टी झाल्यानंतरही नाही. आज मला ही वेगळी संधी मिळाली आहे. खूप छान वाटतं आहे आणि आय एम शुअर हा जो प्रयोग आम्ही केला आहे तो तुम्हालाही आवडेल, कारण खूप मोठ्या मोठ्या मंडळींनी गाणी म्हटली आहेत, खूप मोठमोठ्या मंडळींनी व्हॉइस ओव्हर्स दिलेली आहेत आणि त्यात माझा हा एक वेगळा प्रयोग तुमच्यासमोर येतो आहे या अल्बमच्या माध्यमातून. मित्र बनून प्रियकर होणं सोपं, प्रियकर बनून नवरा होणं तर त्याहूनही सोपं. कठीण असतं ते नवरा बनून प्रियकर राहणं आणि मित्रासारखं बायकोला समजून घेणं. हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि अर्थात त्या बायकोला तिला समजून घेणाऱ्या मित्राची गरजच भासत नाही. नमस्कार, मी आदर्श शिंदे. आजच फिलिंग्स या अल्बमसाठी एक गाणं मी रेकॉर्ड केलं आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की मी गाणं न गाता मी म्हटलंय आणि ते खरंच म्हटलंय. तर मला कळेलच मी असं का म्हणतोय ते. मला खूप अपेक्षा आहेत या अल्बमकडनं की खूप वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आहेत आणि एक अल्बम होतोय. खरं तर खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर मला असं वाटतं इतका छान अल्बम होतोय. तर माझ्या खूप शुभेच्छा आहेत या अल्बमला. प्रणयात करून बेभान घेशीला जान नसता ध्यानी मनी, अशी नार 16 शिणगार मदन मंजिरी तू 52 खणी, अशी नार 16 शिणगार मदन मंजिरी तू 52 खणी, तू 52 खणी. रिचमंड एंटरटेनमेंट प्रेझेंट्स फिलिंग्स या अल्बममध्ये एकूण 12 सिंगर्सनी सेलिब्रिटीजनी आवाज दिलेला आहे. काहींनी गाण्यांसाठी तर काहींनी व्हॉइस ओव्हरसाठी. आणि आज त्यातलंच एक गाणं आम्ही शूट केलं. अवधूत गुप्ते यांनी व्हॉइस ओव्हर दिला त्या गाण्यासाठी आणि स्वप्नील बांदोडकर यांचा आवाज आहे. मस्त गाणं आहे. म्हणजे हे गाणं माझ्याकडे आल्यानंतर येता जाता गाडीतनं मी सतत ऐकत होतो आणि गाण्याची मेन विक्ट्री ही असते की ते गाणं पटकन जर तोंडात बसलं तर त्या गाण्याची कुठेतरी मला विक्ट्री वाटते. आणि तसंच हे गाणं आहे की एकतर तुम्हाला नक्कीच तुम्ही प्रेमात पडल्यानंतरची तुमची जी पहिली भेट असेल ती आठवेल आणि गाणं सारखं तुम्ही गुणगुणाल. तर त्या गाण्याचं शूट केलं प्राजक्ता आणि मी आणि मजा आली ओव्हरऑल. किरण खोत यांनी म्युझिक कंपोज केलं, सगळी गाणी त्यांची आहेत. सो यू डेफिनेटली लव्ह द म्युझिक आणि माझ्या खूप 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 शुभेच्छा अख्ख्या टीमला. अँड लेट्स रॉक द फिलिंग्स. आठवतो पहिल्या भेटीचा. नमस्कार, मी प्राजक्ता. आज आम्ही रिचमंड एंटरटेनमेंट प्रस्तुत फिलिंग्स या अल्बम मधलं पहिलं गाणं चित्रित केलं. मुळात या अल्बमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण या अल्बम मध्ये 12 वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी व्हॉइस ओव्हर दिलेत. 12 वेगवेगळ्या दिग्गज गायकांनी आपली गाणी गायली आहेत आणि आता वेगवेगळ्या सेलिब्रिटींवर ही गाणी चित्रित होणार आहेत. मुळात किरण खोत यांनी अतिशय सुंदर गाणी लिहिली आहेत, उत्तमरित्या संगीतबद्ध केलेली आहेत आणि उत्तमरित्या ती प्रस्तुत होत आहेत. तर त्यांच्या या प्रोजेक्टला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव अवधूत गुप्ते. रिचमंड एंटरटेनमेंट ह्या कंपनीद्वारे एका अल्बमची निर्मिती होती ज्याचं नाव आहे फिलिंग्स. एकदा ना माझ्या नजरेतून बघ आरशात, तू किती सुंदर दिसतेस. खूप मोठ्या मोठ्या दिग्गजांनी आपला आवाज दिलेला आहे, काहींनी गाण्यासाठी तर काहींनी काव्य वाचन करण्यासाठी. अशी प्रोजेक्ट्स अजून करत राहा. चित्रपटांना देखील संगीत द्या आणि त्याचप्रमाणे चित्रपटांसाठी देखील गीतरचना करा. या प्रोजेक्टला मी खूप शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. बघ ना माझ्या नजरेतून आरशात. नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि रिचमंड एंटरटेनमेंटचा नवीन अल्बम फिलिंग्स, ज्या अल्बममध्ये वेगवेगळ्या फिलिंग्स आपण अनुभवणार आहोत. खूप सुंदर संगीत आहे, खूप सुंदर शब्द आहेत आणि आय एम व्हेरी ग्लॅड की ज्या गोष्टीला मी जास्त रिलेट करतो ती फिलिंग मला किरणजींनी दिली. विश ऑल द बेस्ट. दिस एंटायर प्रोजेक्ट फिलिंग्स. माझ्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू.